लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ही अप्रत्यक्षपणे आता 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. जुजबी मराठी येत नसेल तर महाराष्ट्रामध्ये व्यवसायाचा अधिकार नाही असं सरनाईक यांनी म्हटलंय. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत मराठीवरून परवाना रद्द करणार नसल्याचं सरनाईकांनी म्हटलंय. जे कायद्याचं पालन करणार नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाईचा इशाराही सरनाईकांनी दिलाय. कुणी मराठीत PhD करा, MA करा असे आम्ही सांगत नाही, पण प्रवाशांशी संवाद साधताना काय बोलत आहात ते तुम्हाला कळायला हवं. त्याचबरोबर तुम्ही काय बोलता हे सुद्धा प्रवाशांना कळलं पाहिजे, अशी ठाम भूमिका सरनाईकांनी घेतली आहे. कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच. फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे RTOचे अधिकारी त्यांना शिकवतील. 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं. जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. असं आम्ही म्हणत नाहीये की कोणी PhD करा, कोणी MA व्हा, कोणी BA व्हा. आम्ही असंच म्हणालो की प्रवाशांशी संवाद साधत असताना ते जे काय बोलले ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जे काय बोललात ते प्रवाशाला समजले पाहिजे. एवढं जर मराठी जुजबी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. मराठीसाठीची मोहीम सुरूच राहणार असल्याचं सरनाईकांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. दरम्यान सरकार मागे हटत असेल तर सरनाईकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तर तुम्ही जे केलं नाही ते आम्ही करतोय, आमचं तुम्ही कौतुक करा असं म्हणत सरनाईकांनी राऊतांना टोला लगावलाय. जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. उलट आम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार करतोय. तुम्ही जे केलं नाही ते आम्ही करतोय. कौतुक करा आमचं, म्हणून आम्ही मराठी जिवंत ठेवतो. मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाड यांना खडे बोल सुनावलेत. आक्षेप घेणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का? फडणवीसांनी हा सवाल केलाय. पानसरेंनी 1979 साली लिहिलेल्या पुस्तकावरून आज वाद घालणं असंवेदनशील कृत्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आमदार गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी बुलढाण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली तर प्रकाशक आंबी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी गायकवाडांना खडे बोल सुनावले. तर आंदोलन करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण आंदोलन कशासाठी करत आहोत हे माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही, पण हा वाद निरर्थक निर्माण झाल्याचं फडणवीस म्हणाले. माझी त्यांना पण विनंती की देवेंद्रजी, आपण सक्षम मुख्यमंत्री आहात. अनेक कायदे आपण या राज्यात बदलले, अनेक पुस्तकातले लेख आपण बदलले. या पुस्तकाकडे इतके वर्ष दुर्लक्ष जरी असेल, आता जर त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेले आणि जर तुमच्या मनाला पटत असेल की महाराजांचा अपमान होतो तर आपण या पुस्तकाची भाषा बदलली पाहिजे. शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातील घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींसह कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. आंबींसह कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते गायकवाडांच्या घरासमोर पुस्तकाचं वाचन करणार होते. खामगाव चौकात आंबींनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचल्यानंतर आंदोलकांनी मुख्य चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू करताच पोलिसांनी बळाचा वापर करत या आंदोलकांना ताब्यात घेतलं. शिवरायांचा मी कोणताच विषय कधी सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली. त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस दाखव म्हणजे FIR केला
आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? माफी हा शब्द वापरण्याचं धाडस सुद्धा त्यांनी केलेलं नाही. म्हणजे अजून सुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही. प्रति आंदोलनाकरता आमचे लोक तिकडे गेले, परंतु मी बऱ्याचशा लोकांना जाऊ दिलं नाही, कारण मला कायदा सुव्यवस्था माझ्या मतदारसंघात बिघडायची नव्हती. प्रकाश आंबी याला तिकडे रस्त्यातच पोलिसांनी डिटेन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते इथं आले असते आणि त्यांनी जर मुजुरी केली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं. पण ईश्वर कृपेने पोलिसांच्या खास प्रयत्नाने हे झालं नाही. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते. मुंबईमध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू प्रकरणात एक ट्विस्ट आलाय. पोलिसांना अजून तरी संशयित काही आढळलं नाही. अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्ल्यानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय. डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं उत्तर मृत्यूच्या 2 दिवसानंतर सुद्धा मिळालेलं नाही. पोलिसांना या प्रकरणात अद्याप तरी काही संशयास्पद आढळून आलं नाही. मुंबईतल्या पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंब राहत होतं. 25 एप्रिलला अन्य काही नातेवाईकांना त्यांनी घरी बोलावलं होतं. रात्री 10 ते 10:30च्या सुमारास डोकाडिया कुटुंबातल्या सर्वांनी आपल्या नातेवाईकांसह जेवण केलं. जेवणानंतर 5 नातेवाईक निघून गेले. रात्री 1 ते 1:30च्या सुमारास फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाऊन डोकाडिया कुटुंब झोपी गेलं. पहाटे 5 नंतर कुटुंबातल्या चौघांनाही उलटी आणि जुलाब सुरू झाली. चौघांनाही दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, पण तिथेच त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत. तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे. या प्रकरणामध्ये ट्विस्ट वाढण्यामागे 2 कारणं आहेत. ज्या नातेवाईकांनी डोकाडिया कुटुंबासोबत जेवण केलं होतं त्या नातेवाईकांपैकी कोणालाही बिर्याणीमधून विषबाधा झाल्याची तक्रार नाही. दुसरं म्हणजे डोकाडिया कुटुंबानं ज्या दुकानामधून कलिंगड खरेदी केलं होतं त्या दुकानामधून कलिंगड खरेदी करणाऱ्या इतर कोणाचीही तक्रार आढळून आलेली नाही. कलिंगड खाल्यामुळे झालंय ते तर वाटत नाही मला. फक्त कलिंगड जर कापून खूप वेळ ठेवले तुम्ही, त्याच्यामुळे जर कलिंगड खराब झाला असेल तर त्या गोष्टीमुळे होऊ शकतं. कलिंगड विकत घेताना जर त्याला कुठे होल असेल, सुईच्या आकाराचा होल पडला असेल किंवा कट केलेलं असेल तर घेऊ नये. जर ते खूप लाल दिसतंय पण त्याची टेस्ट गोड लागत नाहीये, त्याचा अर्थ की तो आर्टिफिशियली केलेला कलर आहे. नंतर कलिंगड कापल्यानंतर 6 तासामध्ये खावं ते फ्रीजर करून ठेवू नये आताच्या वेळी. दोन्ही खाण्यामध्ये जर काही बिर्याणी आणि कलिंगड रिलेटेड काही इश्यू असतील, म्हणजे फूड पॉयझनिंग असेल किंवा याच्यावर जास्त वेळ ते कलिंगड उघडं ठेवलेलं असेल, त्याच्यावर काही इन्सेक्टिसाइड मारलेले असतील किंवा प्रिझर्वेशनसाठी किंवा त्याची थोडा वेळ जास्त झाला असेल, जास्त ऊन असेल, तर याच्यामुळे फूड पॉयझनिंगचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा वॉमिटिंग, लूज मोशन्स होणे आणि याच्यामुळे मेजर या कॉम्बिनेशनमुळे पोटामध्ये खूप गॅस तयार होतो आणि पोट एकदम फुगून जातं. त्यामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाल्यामुळे झाला की त्यामागे दुसरंच काहीतरी कारण आहे असा संशय देखील निर्माण झालाय. पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाचा विसेरा तपासणीसाठी पाठवला आहे. उरलेली बिर्याणी आणि कलिंगड सुद्धा फॉरेन्सिक तपासणी आणि FDA कडे पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होईल. डोकाडिया कुटुंबानं ज्या स्टॉलवरून कलिंगड खरेदी केलं होतं त्या विक्रेत्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. दरम्यान डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर पायधुनीमधल्या मार्केटमधून कलिंगड गायब झाले. अनेक विक्रेत्यांनी कलिंगड विक्रीसाठी ठेवण्यास नकार दिलाय. पोलिसांनी या प्रकरणामधलं सत्य समोर आणावं अशी मागणी कलिंगड विक्रेते करतायत. गिराक भी नहीं आ रहे हैं और माल भी नहीं है, फिर आदमी माल लाए, बेचे या ना बेचे, ये गवर्नमेंट अगर डिक्लेअर करती है तो मालूम पड़ेगा बेहतर. मिळाल्यावर पक्ष विलीन करा, पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतल्याचं कळतं. विधान परिषदेसाठी पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची बच्चू कडू यांना ऑफर आहे. बच्चू कडूंना सेनेकडनं परिषदेसोबत मंत्रिपदाची देखील ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते. परिषदेवर आल्यावर 6 महिन्यानंतर मंत्रिपद दिलं जाणार अशी ही माहिती आहे. दरम्यान विधान परिषद घ्या आणि मंत्रिपद मिळाल्यावरच पक्ष विलीन करा अशी भूमिका बच्चू कडू यांच्या पदाधिकाऱ्यांची आहे. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडू यांना पक्ष विलिनीकरणाची ऑफर दिली होती. या ऑफरनंतर बच्चू कडू यांची पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. आता प्रहार शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असून शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक असल्याची माहिती आहे. विलिनीकरणानंतर मंत्रीपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी अशी मागणी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केली. दुसरीकडे मुंबईत बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यात बैठक पार पडली. आजही बच्चू कडू यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याआधी बच्चू कडू यांनी पक्षात पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं होतं. पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि शिवसेना नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडू उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष विलीन करण्याच्या ऑफरवर बच्चू कडू काय भूमिका घेतात हे उद्या स्पष्ट होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी कुटुंबियांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या पुण्यामधल्या मोदीबाग या निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र आले. खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सुनेत्रा पवार मात्र उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे रात्री उशिरा सुप्रिया सुळे, रेवती सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान पवार कुटुंबातील सर्व सदस्यांशी शरद पवार आज संवाद साधणार आहेत. थेट आपण माहितीसाठी जाऊयात मोदीबागेच्या बाहेर आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे. योगेश, आज शरद पवारांनी अचानक आपल्या संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी बोलावलेलं आहे, नेमकं काय कारण? निश्चितच शरद पवारांनी आज पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलेलं आहे आणि काही वेळापूर्वीच पवार कुटुंबातील सर्व सदस्य हे पुण्यातील मोदीबाग ज्या ठिकाणी शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पवार कुटुंबे हे पोहोचताना पाहायला मिळतात. काही वेळापूर्वी रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार त्यासोबतच अजित पवार यांच्या बहीण यांचा अर्थात रजनी इंदुलकर या देखील मोदीबागेत पोहोचलेल्या आहेत. आणि आजच्या या स्नेहभोजनाच्या निमित्ताने नेमकं पवार कुटुंबियांमध्ये काय चर्चा होते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार होऊ नये यासाठी देखील आजच्या या स्नेहभोजनाच्या निमित्ताने पवार कुटुंबियांची होणाऱ्या बैठकीमध्ये हा मुद्दा देखील चर्चेला जाण्याची शक्यता आहे. कारण बारामती पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जय पवारांनी वक्तव्य केलं होतं 2029 मध्ये लोकांच्या मनात मी उमेदवारी करावी अशा पद्धतीचं वक्तव्य हे जय पवारांनी केलं होतं. त्यानंतर रोहित पवारांनी देखील पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही वर्तवली होती. त्यासोबतच युगेंद्र पवार देखील स्वतः 2029 मध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी उमेदवारी करावी अशा पद्धतीचं तिन्ही नातवांचं अर्थात शरद पवारच्या ही तिन्ही नातवांचं वक्तव्य आल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये कुठेतरी विसंवाद पाहायला मिळाला होता. आणि त्यामुळेच आज शरद पवारांनी सर्व पवार कुटुंबियांना स्नेहभोजनाच्या निमित्ताने एकत्र बोलवलेलं आहे आणि त्यानुसार पवार कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र आतापर्यंत तरी अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्य हे पोहोचलेले नाहीयेत. उपमुख्यमंत्री योगेश, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे यासाठी येईन. तुर्तास धन्यवाद. तर पुण्यातल्या मोदीबागमध्ये शरद पवारांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला स्नेहभोजनासाठी निमंत्रित केलंय. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9,81,00,000 रुपये देण्यात आले असा आरोप रोहित पवारांनी केला. अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 रुपये देण्यात आले असा आरोपही रोहित पवारांनी आज केलाय. अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत VSRला 145 कोटी मिळाल्याच्या रोहित पवारांच्या आरोपामुळे खळबळ माजली आहे. अजितदादांचं तिथं अंतविधी चालू होता. सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSRला तिथं दिले. म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाहीत. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSRला देतात, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणासंदर्भातील बातमी आहे. आरोपी शाहीर सनदीच्या वडिलांनी गावकऱ्यांची माफी मागितली आहे. माझ्या मुलाला फाशीची शिक्षा द्या असं आरोपीच्या वडिलांनी म्हटलेलं आहे. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील उशिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत.
आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे. गावकरी जे शोधले न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार. आणखी एक महत्त्वाची बातमी. पार्थ पवारांनी बीएसआर कंपनीच्या विमानामधून प्रवास केलाय. मुंबई ते पुणे असा प्रवास पार्थ पवार यांनी केलेला आहे. आज दुपारी मुंबई ते पुणे असा प्रवास त्यांनी बीएसआर कंपनीच्या विमानामधून केला आहे. रोहित पवारांनी बीएसआर कंपनीवर वारंवार आरोप केलेले आहेत. त्यानंतर सुद्धा पार्थ पवार यांनी बीएसआर कंपनीच्या विमानामधून प्रवास केलाय. मुंबई ते पुणे असा प्रवास त्यांनी बीएसआरच्या विमानामधून केलेला आहे. रोहित पवारांकडून बीएसआर कंपनीवर वारंवार आरोप करण्यात आले. अजितदादांच्या अपघाताला देखील बीएसआर कंपनीला जबाबदार त्यांनी ठरवलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी काही पुरावे देखील समोर केलेले होते. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं. अक्षय, हॅलो. जी अक्षय. अक्षय, पार्थ पवारांनी बीएसआर कंपनीच्या विमानामधून आज प्रवास केला. एकीकडे रोहित पवार बीएसआर कंपनीवर कारवाई करावी म्हणून आरोप करतायत, त्या प्रकारचे पुरावे जमा करतायत. दुसऱ्या बाजूला पार्थ पवार स्वतःच बीएसआर कंपनीच्या विमानामधून प्रवास करतायत. नक्कीच आपण एकीकडे पाहिलं तर आज अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेला जवळपास 3 महिने पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर बीएसआर कंपनीच्या विमानाचा हा अपघात झालेला, त्यामध्ये अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालेलं होतं. खरं तर या बीएसआर कंपनीवरती सातत्यानं रोहित पवार जे आहेत ते टीका टिप्पणी करताना पाहायला मिळतात. आज देखील सीआयडीच्या पुण्याच्या ऑफिसला जाऊन बीएसआर कंपनीचे मालक असलेले व्हीके सिंग यांच्यावरती गंभीर आरोप जे आहेत ते रोहित पवार एकीकडे लावताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आजच दुपारी मुंबई ते पुणे असा जो विमान प्रवास आहे तो खरं तर बीएसआर कंपनीतून पार्थ पवार यांनी केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडेच पार्थ पवार यांनी राज्यसभेची खासदारकीची शपथ घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती. संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते बीएसआर कंपनीच्या विमानातून खरं तर हवाई उड्डाण करण्याचं सातत्याने टाळत होतं, परंतु आज खरं तर अनपेक्षितपणे पार्थ पवार यांच्याकडनं हा सगळा प्रवास झालेला असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळतात. आज दुपारी मुंबईपासून ते पुण्याला जाण्यापर्यंतचा हा सगळा विमान प्रवास जो आहे तो पार्थ पवार यांनी बीएसआर कंपनी. धन्यवाद एकूणच माहितीबद्दल. तर पार्थ पवार यांनी बीएसआर कंपनीच्या विमानामधूनच प्रवास केलेला. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.